दिस इज आवर रूम गाइस. पब्लिक बघा कसं आपलं हे बघा. इंजिनिअरिंग बिल्डिंग आहेत सगळ्या. मैंने आपको किधर तो देखा है. हा क्या किधर ही मांडी केवढी मोठी आहे माहिती काय गाईस. पोरगीची पण नसणार ती काही. आणि हॉस्टेलवर काही प्युअर वाईब येते हॉस्टेलची. हे लय भारी वाटते भाऊ खरं. मस्त वाटली नाही आयुष. सो गाईस काय झालं मी आणि साहिल म्हणलं की याच्या पुढं पोरी फुटबॉल खेळायला लागला माहिती काय बघा. या त्यांना विचार या आम्ही म्हणलं की कमी पैसे फायनली आम्ही IIT बॉम्बे मध्ये पोहोचलो आहे आणि बस आता थांबलेली आहे. इथं बघा लगेच काढत आहे बघा हे. आणि आता आम्ही डायरेक्ट हॉस्टेलवर जाणार आणि फ्रेश होऊन परत कॅम्पस करायचा आपल्याला. सो गाईज खूप मजा येणार आहे. हे बघा ही बस होती आमची अँड दिस इज कॅम्पस. इथनं काय कळलं ना मला कसं काय आहे. ते बहुतेक हॉस्टेल आहे 14. अरे झूम कमी ना देखो गाईज. हॉस्टेल 14. लेट्स सी व्हॉट्स गोना हॅपन. सी यू लेटर गाईज. बाय गाईज. आता आम्ही हॉस्टेलच्या इथं आलेलो आहे. आय गेस दिस इज हॉस्टेल. अरे हॉस्टेल आहे भावा H13 असलं. आणि आपण किती जण आहे बा जनता ही. सायकल किती तिथं सायकल पण ट्रॅव्हलिंग असते जास्त. अरे काय करलाय ह्याला गाडी जाईना बॅग जाईना सॉरी. हा अरे ह्याच्या मागा आहे रे हॉस्टेल. बघ हे गेट आहे फक्त. हे बघ हॉस्टेल जोरात आहे रे मस्तच. हे बघा हॉस्टेल. साहिल कसं वाटाले तुम्हाला. चांगलं वाटाले. हा ते मात्र आहे. हे धरी ना तरी लहान. हे बघा कोच AC दिसते. इथं मध्ये एक भिंत आहे. याच्या पलीकडे असा सेम डबल कोच काय म्हणतात रे ह्या बेडला. डबल बेड आहे बघा. इथं खाली एक आणि इथे एक. क्रोमवर बघितला असतील तुम्ही. सो गाईज आता हे बघा हे साईला आहे इथं असणार आहे खाली जमिनीवर झोपणार. इथं दोघं पलीकडे असेच दोघं. सबला विषय काय म्हणतोस बावडेकर. बावडेकरला कळ ना काय करायचं. बावडेकर झोपाची मांदी चालू आहेत का तुझी. कुठं या टेबलवर झोप तू. बरं मोबाईल चार्जिंग लावा गाईज. मी पण मोबाईल चार्जिंग करतो गाईज. अँड आता बहुतेक आता आंघोळ करायला लागणार आहे. आंघोळ करून आपण कॅम्पस फिरूया. फुटबॉल खेळायला जायचं आज. हे मर्दा फुटबॉल आणला नाही काय तर नियोजन लावावं लागतं. फुटबॉल आपण कुठं तर नियोजन लावूया गाईज. फुटबॉल खेळायला जाऊया. वाटलंच तर नवीन घ्यायचा पण खेळायचं. वाटलास वन टप खेळा खरं. खेळायचं टॉपचा विषय झाला पाहिजे. विषय नाही सबला विषय. सो गाईज मिळते जल्दी गाईज. बाय गाईज. आम्ही आता रेडी झालेलो आहे आणि दिस इज ऑल हॉस्टेल्स. आणि बघा ह्यो आयुष कसा दिसायला. इथं आपले मेन माणूस आहेत आपले कामाचे माणूस. माझं कसं आता हा राज एक नंबर. लेट्स गो. अत्रू भाई आपण का रेडी नाही अजून. अजून मी रेडी व्हायचा आहे. ये रेडी झाला की आम्ही दिसणार नाही. मग आपण कट्ट्यावर. आता एक नाश्ता द्याला. चला नियोजन लावावं लागतं. गोल फिरवला असला असं घडतं झालं. झालं सोड आता. गाईस पब्लिक बघा कसं आपलं एकदम टॉपचा विषय. काय म्हणते साहिल. तू काय करायला मी कसं दिसवले गाईस कमेंट मध्ये सांगा. असून देता लय तारीफ पण करू नका. टॉपचा विषय गाईस. तर आता आम्ही सगळे रेडी होऊन केली चाललेलो आहे. आज आहे ते आता कॅम्पसच्या बाहेर चाललो आहे बिकॉज आज आमचा जो इव्हेंट असणार आहे तो रात्री असणार आहे. सो रात्री जो इव्हेंट असणार आहे तो मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे ते पण दाखवणार आहे. आता सिद्धिविनायक मंदिरला जायचं आहे असं ठरलेलं आहे. सो लेट्स सी गाईज काय होते. आणि तो सगळी बॉयज आहेत. गर्ल्समध्येच मेन आहे आमची OC.
तर तिथेच आता ऐकून आम्ही काय करायचं आहे ते ठरणार. सो लेट्स गो गाईज, सी यू लेटर गाईज. गाईज हाय करा हाय करा हाय करा हाय करा रे. चला जाऊ दे. बाइक खींची का क्या इतने सबको? आराम से आराम से. सात प्रतीक्षा जाते त्याच्यात. हे बाबा असं बोलला. असं बग्गी मधून फिरायला लागते. बघी क्या नाम है आपका? प्रदीप. प्रदीप. प्रदीप भाई हमको लेके जा रहे हैं और इधर 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 गर्ल्स हॉस्टल है. यहाँ पे हमारी ओसी रहती है गाइस. पुढा आहे काय? पुढा आहे वाटतं गाइस. सो गाइस आता इथं पुढे गर्ल्स हॉस्टेल आहे. तर ओसी आली की आम्ही ओसी जे सांगाल ते आम्हाला ऐकायला लागणार आहे. कोटला जायचं जरा. सपला विषय नाश्ता देणार आहे. आयुष आहे म्हणल्यावर काय नाश्ता दिवशी. तुला माहिती आहे की आपलं राज गोल ग्राउंड बघा खतरनाक आहे. बघा इथनं एंटर आहे. साऊथ स्टेडियम एवढं ग्राउंड आहे. हे बघा इंजिनिअरिंग बिल्डिंग आहेत सगळ्या. अशा साईडला हे पण आहे. अँड दिस इज ऑल कॅम्पस गाईज. खूप मस्त आहे गाईज. दिस इज ऑल इंजिनिअरिंग बिल्डिंग्स. हे बघा खूप मोठे आहेत. लेक्चर हॉल आहेत सगळे. सो गाईज आमची ओसी इथं आहे. बरं सांगा आता पुढचं काय आहे? आता आपण इथून माझा कसा बसला गांधीमार्ग स्टेशनला चाललोय. तिथून ट्रेनने आपण जाणार सिद्धिविनायकला, पाया पडणार, आशीर्वाद घेणार आणि संध्याकाळी कॉम्पिटिशन सुरू करणार. सपला विषय. ऑल द बेस्ट गाईज. गणपती बाप्पा मोरया. हे बघा आमची हेड ब्रँडिंग अँड मार्केटिंग. नुसतं एवढं जमते ह्याला. ठीक आहे सोडून द्यायला. पुढं बघा कमान बघा ही IIT बॉम्बे. अरे सॉरी गाईज फ्रीज आहे. बघा गाईज हे मेन गेट आहे. इथूनच आत IIT बॉम्बेला एंट्री असते. आम्ही चालत चालत IIT बॉम्बे मधून रेल्वे स्टेशन पर्यंत आलेलो आहे. हे बघा रेल्वे स्टेशन. काय रे नाव मग? कांजूरमार्ग. कांजूरमार्ग काय? कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन गाईज. आणि बघा इथं रेल्वे आल्या. हो लोकल आहे ब्रो. सामान वाजवायला पाहिजे व्यवस्थित. सो गाईज खूप दिवसांनी आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहे. खूप वर्षांनिमित्त मी पण. सो गाईज खूप मजा येणार आहे. अँड आमची टीम मागं राहिल्या. पण तो मोबाईल ओढत नेईल असाच होतो. बाय. मैंने आपको किधर तो देखा है. हाँ क्या? हाँ. किधर? Yes, यूट्यूब पे हाँ. ब्लॉग देखते हो क्या मेरा? हाँ. सच में? Yes. अगली बार. क्या नाम है तुम्हारा? मेरा नाम स्वयं है. मेरा नाम आकाश. आकाश. नाइस टू मीट यू गाइज. मेरे को अच्छा लगा तुम देखते हो मेरे ब्लॉग्स. किधर हो? स्कूल को हो क्या? हाँ, स्कूल जा रहे. ट्रेन से जाते हो तुम रोज? ट्रेन से जा रहे रोज. ओह वाओ. और फिर तुम्हें डर नहीं लगता क्या? नहीं, पहले पहले लगता था लेकिन अभी ये आदत हो गई ना. आदत हो गई. हाँ. वाओ नाइस. किधर है? इधर से कितने दूर है? इधर से स्टेशन मानी. हाँ 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 हाँ. कितना होता है टिकट? टिकट में हमें फ्री है. फ्री? हाँ हाँ हाँ. वाओ. हमका कितना लेंगे फिर ये? 10 रुपए. किधर निकालना है? किधर निकालना होता है टिकट? उधर निकालो. हाँ इधर निकालते हैं क्या? थैंक यू ब्रो. थैंक यू. जा रहे हो क्या तुम? हाँ. ठीक है भाई. मिलते हैं फिर से. हाँ. बाय. बाय. इथं आमचे टीम मेंबर्स भेटलेले आहेत. आणि हे बघा यांच्याकडे असलं काय तर ॲस्थेटिक पण असते. मेन म्हणजे ही प्रतीक्षा तुम्हाला माहीतच असते ती. असून दे शाय आहे. सो इग्नोर हिम. इग्नोर हर हर हर. सो काय त्याच्यानं वारं तर एक नंबर यायला लागले. आणि आम्ही जरा वारं घेत बसले. आणि आमची टीम आणि आमची टीम मागं राहिलेली आहे. मागे इन द सेन्स तिने हरवलेली आहे असं मला तर वाटते. कारण आम्ही लवकर आलो. आम्ही स्मार्ट आहे ना. सो स्मार्ट वर्क. सो गाईज आता रेल्वे मिळाली की नाही आम्ही डायरेक्ट जाणार. 4 गेला आपल्या. हा ते गेल्या सोड. सिद्धिविनायक मंदिरच्या फोटो त्या असणार की डायरेक्ट मंदिरात भेटते आम्हाला. चला गाईज सपला विषय. बाय. सगळी टीम आलेली आहे
आणि तिकीट पण मिळाले आहेत आणि तिकीट हेड आमचा हे आहे बघा हे तिकीट हेड. सो ह्यो मी आदित्य and आयुष. तू नाही तुझ्या मेंटर अगं आमचा मेंटर हा आहे. हा तुझा मेंटर कोण आहे? हा जा माझ्या तिकडे चला जरा फास्ट चला जरा फास्ट. हे बघा चमक चालली काही चला आता पुढच्या स्टेशनला जाऊया आपलं तिकडचं आहे. ही आमची ट्रेन असणार आहे आणि हे बघा सगळं पब्लिक आपल्या इथून आता डायरेक्ट गणपती मंदिर. काहीच आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे कष्ट करून. इथं सगळं पब्लिक आहे आपलं पॅक झालं सगळी ट्रेन आणि निम्म्या अर्धे पुढं गेला इकडं चढायला सोपं नाही ट्रेन. आदित्यकडनं एक्सपिरियन्स घ्या. आदित्य सांग जरा कसलं पळत चालतं ते. चेन्नई एक्सप्रेस मधला सीन केला आदित्यनं आता. कसं वाटलं आदित्य? हा मज्जा. गाईज आम्ही आता कुठल्या स्टेशनला उतरलो? दादर स्टेशनला आम्ही उतरले आणि इथं सगळं बघा असं मार्केट आहे समोर आणि इथं आपली टीम आहे सगळी. तुला माहित नाही ते? अरे उतरले माहित आहे मला. अरे एवढं लक्षात ठेवा नको. कॉन्टेंट आहे बात को समज. सो गाईज आता इथनं टॅक्सी पकडायची आम्हाला. टॅक्सी काय मिळणार आहे अशी अपेक्षा वाटतात. टॅक्सी नाही तेवढे टॅक्सी नाही आहेत आमचे मेंबर जास्त आहेत. सो जास्तच आहेत. बस पकडायला लागणार आहे. पूर्ण बस बसेल आपली भरेल ते नाही एवढी मेंबर आहेत. तर डायरेक्ट इथनं बस किंवा टॅक्सी काय मिळेल ते काहीच आम्ही यांना मुंबईचं माधुर रोड. सिद्धिविनायक ते काल घ्या. मुंबईचं माधुर रोड. हा मुंबईचं माधव रोड यु नो गाईज. कोल्हापूरचं माधव रोड आणि मुंबईचं माधव रोड काही फरक नाही आहे. सो मिळते गाईज टॅक्सी मिळाल्यावर बाय. गाईज फायनली सगळी टीम आलेली आहे आणि इथं सगळे आपले ओसी आणि महेशबाई हो का इथं लिहिले आता सिद्धिविनायक. सो आता इथून जाणार आहे आम्ही. सो ये उनका काम है. आपण इधर ब्लॉगिंग करेंगे. आपण आता ते नाही मंदिर कुठे दिसत ना. हे काय फक्त लिहिले खालून जायचं वाटतं तिकडे. इथून खाली मग मंदिरला कुठे जाते? गाईस बिल्डिंग बघा. बिल्डिंग कसल्या मोठ्या. आता तो लोकल फ्लॅट घेणार तिथं. किती मोठं बोलणार आहे रे. आयसलँड शिकले रे. हे काय म्हणालाय बघ तिथं आता फ्लॅट घेणार आहे. आपण ब्रेकफास्ट करा. लंचची टायमिंग झाला. मग आता लंच करूया एवढा काय विषय. कॉफी पिलाच की. अरे कॉफी काय थोडा ब्रेकफास्ट झाला होय. ते फक्त जस्ट लिटल ते फक्त लवडा किती स्लो मध्ये बोलायचं असं. तू फास्ट बोलतोस रे. जरा शिकू घ्या मस्त. वास नको. मी जे बोलतोय ते 2x मध्ये बघा फक्त. ओके 2x मध्ये बघायला आता वेळ नाही आपल्याकडे कारण ब्लॉग स्किप करून बघायला असं. रोज आता पॅट्स बाई आपल्याला नाश्ता देणार आहे. नाही जेवण डायरेक्ट जेवण. फक्त पाणी पाहिजे बाकी काय नको. तू पण एक घे तर लागली तर लगेच लग्न करून टाक. बरं मंदिरला कुठं जायचं आहे? कुठनं जायचं आहे? अरे इथंच मंदिर आहे काय? अरे हे कुठलं मंदिर आहे? सोसायटीच आहे काय ह्या? ओके सो गाइस आपलं मंदिर इकडं आहे सिद्धिविनायक. तर इकडं जायचं आता आपण. इतने में गया क्या तेरा? चोट लगी है ना इसलिए. किधर चोट लगी है? ये देखिए डेक्स्टर. हाँ मेरी जान. इसलिए थोड़ा मैं इंजूर हुआ. ओ भाई केदारनाथ इधर किधर. इसका थोड़ा फटा हुआ इसलिए. गाइस आता आपण मंदिरात एंट्री केलेली आहे. बघा गाइस इथे समोर मंदिर आहे. इथून आत गेले की इथं काउंट होते मशीन आहे आणि डायरेक्ट आत जायचं आपण. आपला विषय हे बघा या गर्दीतून आपल्याला जायचं नाही. हे मुखदर्शन घ्यायचं ना. गाईस गणपती बाप्पा मोरया दर्शन करून घ्या सगळेजण. सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया गाईस दर्शन एक नंबर झालेला आहे आणि खूप मस्त वाटलं ब्लेसिंग घेऊन गणपती बाप्पांचे. सिद्धिविनायक मंदिर अँड आता आपण बाहेर आलेलो आहे गाईस आणि आता बघूया काय होते. आमची बी लचकल्या. अहो नाही आम्हाला पण पाहिजे आता. गाईड माझ्या पायाला लागले त्यामुळे राजनं मला कॅरी केली. केदारनाथ विषय. फॉर हिम.
केदारनाथ विषयी. केदारनाथ डायरेक्ट भारी वाटते पण हिची मांडी केवढी मोठी आहे माहिती काय गाईज. मुर्गीची पण नसणार तीक साईज पेक्षा मोठा विषय हो. असे मोजकेच दोस्त असतात भावांनो जे आपल्याला मदत करतात. मोठं वाला सोडा भाऊ आहे रे आपल्या राजा. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि ही आमची उबर आहे. यामधून आम्ही आता IIT बॉम्बेमध्ये जाणार. आणि आजचं एक एवढं स्पॉट होतं आपल्याला, फक्त ह्याला जायचं होतं गणपती मंदिरला. अँड आता वाव फुल एसी आहे गाईज फुल एसी आहे, गार आहे गाडी. सो आता डायरेक्ट IIT बॉम्बेमध्ये भेटूया गाईज. मिळते बाय. अजून लंच करायचं आहे, लंचमध्ये पण भेटूया. सो गाईज परत आम्ही कॅम्पसमध्ये आलो आहे IIT बॉम्बेच्या. आणि हे बघा स्ट्रीट खूप मस्त आहे आणि खूप मोठा कॅम्पस आहे. तर आता आम्ही चाललो आहे कॅन्टीनला. सकाळपासून काही खाल्लं नाही गाईज, तोंडावरनं वाटतच असेल. आता गाडीमध्ये पण ट्रॅव्हल करताना थोडंसं मी खूप काढली एक छोटीशी. पण आता परत आता लंच करायला चाललो आहे. आता वाजल्यात 3:30. सो गाईज भूक तर खूप लागलेली आहे. आणि आता कॅन्टीनमध्येच जाऊन सगळीजण असणार आहे, तिथं जाऊन भेटूया. कारण आम्ही उबर अशी 6-6 जणांची केली. सो लेट्स सी गाईज, पुढे जाऊन बघ. कॅन्टीन IIT बॉम्बेचे ऑर्डर द्यायची, तिथून इथ्या आणि मेनू काढाय सगळा आणि इथं बसायला जागा आहे. आणि आम्ही एवढी भूक लागल्या की काय सांगू शकत नाही. त्याला कन्सिडर करू नका. हे आमच्या आधी येऊन खाऊन बसलाय. फोन सुद्धा केला नाही कडव्यानं. मी कॉल केला बाळासाहेबला, काय नाही येत होता त्याला माहिती. त्याला लाज वाटा पाहिजे, सोडून खाल्ला. शेजवानी राईस, चिकन त्याला आता डिश करायचं आपण. सो काय आता आपलं काय ते ऑर्डर आली की आपण भेटूया, खाया एकत्र काही. सी यू लेटर काही. गाईज आम्ही आता जेवून चाललो आहे. आणि हा बघा ग्राउंड कसला मोठा आहे फुटबॉलचा. हे बघा इकडं बास्केटबॉल आहे. आम्ही तर झूम ना काय, इथं बास्केटबॉल आहे आणि दिस इज फुटबॉल. आणि इकडे हे बहुतेक काय तर इकडे काय असेल वाटते तुला ते. सो गाईज ते काय तर कार्यालय सारखं. आयुष्याला कार्यालय, सॉरी साहिल ह्याला कार्यालय म्हणालता. साहिलचा आणि तुमचं काय ते बघून घ्या. उगाच माझं तुझ्या सबस्क्रायबर्स मध्ये हे मन हे करू नको. मला वाईट ठरवू नको. अंगो करून म्हणाल नाही. फोटो काढ. ह्याचं काय वेगळंच फोटो. आता हे चालू करते बघा गाईज. गाईज आता आम्ही चाललो इथे समोर जिमखाना बघा. तिकडे जायचं हा जिमखाना आहे. तर तिथं आम्ही जाणार आहे. फुटबॉल मिळते का बघणार. आणि फुटबॉल मिळाला, नुसता फुटबॉल खेळायचं इथं काहीच. 4-5 प्लेयर आहेत. बस कर. थांब गाईज याचा फोटो काढा, मिळते जल्दी गाईज. काय गाईज तर आम्ही आता मगाशी हॉस्टेलवर चाललेलो जसं की सांगितलेलं. तर आम्ही हॉस्टेलवर जाऊन फ्रेश होऊन आता परत आणि OITला चाललेलो आहे. इनॉग्रेशन आहे. ई समिटचं इनॉग्रेशन आहे. आणि आमची पूर्ण टीम तिथं आहे. सगळे डोमेनचे हेड तिथं आहेत. परत OC पण तिथं आहे. आणि पाठवायचं काय EC एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेटर EC तो पण तिथंच आहे. तर गाईज आम्हाला तिथं बोलवलेलं आहे. सो थांबा गाड्या आल्या. लेट्स गो गाईज, तिथं जाऊया आपण. जोरात असणार आहे बघा इथं गाड्या. दिस इज OIT. यहाँ पे इवेंट इनोवेशन का है. हमारे पब्लिक इसमें किधर तो बैठी है. आयुष आता कसं जायचं रे तिकडं. कुठं आहेत ते पण माहित नाही. फोन कर. सो काय जरा त्यांना शोधतो आम्ही, कुठं तर सापडतील. तिथं जाऊनच भेटूया. गाईज आता पहिलं कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे. हे बघा इथं तुमच्या सामनेच आहे. इथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि इथं सगळी तेवढी दिसतात तेवढी वेगवेगळ्या कॉलेजची ESLची टीम्स आहेत. आणि आमची टीम इथं आहे गायचं बघा ही थांबल्या. आता 2 जण तर पार्टिसिपेट करायचं आहेत फॉर राऊंड ऑफ इलिमिनेशन असं काय तर आहे. सो गाईज आपल्याला पार्टिसिपेट करताना 2च आहेत. आणि 2 जण लॅपटॉप कॅरी करायचा आहे. त्यांना रिफ्रेशमेंट पण प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळं काय संबंधित नाही आहे. हां फोकस असून दे. अरे तू म्हातारी दिसायलाच. सो गाईज आता कॉम्पिटिशनला 2च कोणतर जाणार आहेत. ते पण हेडच असणार आहे, ते पण कन्फर्म आहे. सो गाईज आता त्यांना काय मदत लागेल ते आपण करायला तयार आहे.
सो लेट्स सी गाइस काय काय होणार आहे. मिलते जल्दी गाइस, स्टे ट्यून, बाय. भाई डांस कर रहे हैं. अरे वीडियो करने तक बंद किया भाई, क्या चल रहा है ब्रो? काय आहे भावडेकर? डिस्को देवानीवर नाचत होते. तू डान्स कर जा भावा, जा की रे. गेलस हा आपलं घर रिव्हील करायचं नाही. गाईज. आम्ही मेराकीमध्ये पार्टिसिपेट केले, त्याचं पण ब्लॉग येणार आहे. स्टे ट्यून गाईज, जोरात होणार आहे आपला विषय. तेच आहेत आजचा ब्लॉग नंतरच. आजचा ब्लॉग गाईज मोठा होईल, झाला असेल, सगळं इन्फॉर्मेटिव्ह आहे. पूर्ण शेवटपर्यंत बघितला असला तर तुम्ही जेन्युअन सबस्क्रायबर्स आहेत. आणि जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. मी गोराच आहे रे भावा, माहित नसला नाही. जरा सांगा सबस्क्रायबर्स आम्हाला सांगा. सो गाईज, आणि आपण डे एंड लवकरच करायचं आहे, त्यामुळं जरा तुम्हाला बोरिंग केलं असेल तर माफ करा. मिळते जल्दी गाईज, बाय. सो गाईज आम्ही आता पोट भरून जेवलो आहे गाईज. खूप मस्त होतं, बिर्याणी होती आणि बिर्याणी एकदम टॉपची होती. सकाळचं जेवढं जेवण चांगलं नव्हतं तेवढं रात्रीचा डिनर एक नंबर होता. साहिल भाईंनी काय जेवले नाहीत, खरं आम्ही दोघांनी तर बिर्याणी खाल्ली. याचं कायम असंच असते, याला वॉशरूमला पण येत नाही, जेवत पण नाही. वेळानं जेवलेलो, 4ला जेवले, त्यामुळे मग काय झालं, आम्ही बी 4ला जेवलो. मी तुमच्या जास्त जेवलो. हो जास्त म्हणला काला चिमणी एवढं म्हणलाय ना. बरं गाईच, आता ते आमचं जे मगाशी सांगितलं की आता कॉम्पिटिशन असणार आहे नॉमिनेशनचं, ते 11 वाजता असणार आहे. तर कॉम्पिटिशनचा रिझल्ट 11 वाजता. 11 वाजता रिझल्ट आहे. सो गाईज 11 वाजता रिझल्ट आहे बहुतेक, असं आयुष तर म्हणाला आहे. मला तर काय माहीत नाही, कारण आम्हाला हेडनी काय इन्फॉर्मेशन दिलेलं नाही आहे. सो गाईज त्यांनी आता त्याने हाय गाईज काय माहित. हॅलो. तर मग गाईज आता आम्ही चाललोय आहे हॉस्टेलला. आता फुटबॉल बघूया, चल जरा. फुटबॉल इथं मॅचेस पण चालू आहेत गाईज. आणि हॉस्टेलवर गाईज प्युअर वाईब येते हॉस्टेलची. हे लय भारी वाटते भाऊ, खरं भारी वाटते. हा 100% भारी वाटते. आणि असं वर खाली बेड असतात. आज पहिल्यांदा झोपणार सोडा आपण मी आणि आयुषवर ही खाली आहे. सो गाईज, आणि सकाळी आपलं बाथरूमचं पण कसा विषय असतो माहिती काय, हे 3 इडियट्स कम्प्लीट 3 इडियट्स. मी आता तेच म्हणणार होतं, कम्प्लीट 3 इडियट्स सारखं असते सीन गाईज. आणि गाईज इथे स्ट्रीटवर चालायला खूप मजा यायला लागल्या, कारण आता जेवण कमी असलं, पोट भरलं आमचं. खतरनाक टॉपमध्ये विषय झालेला आहे. आता बघा इकडच्या साईडला ग्राउंड आहे, तर ग्राउंडला चाललो आम्ही, कारण क्रिकेटच्या मॅचेस चालू आहे तिथं. आणि आता क्रिकेटच्या मॅचेस पाशी जाऊया. आणि उद्या सकाळी उद्याच्या ब्लॉगमध्ये भावा 100% आपण ते कॅप्चर करायचं. बाथरूमचं बाथरूम का सीन. सकाळी आयुष बाथरूम मध्ये आवाज काढावा लागलेला, तिथला ते कोण वॉर्डन आलता पळत आयुष काय म्हणला हे. सो गाईज, उद्या सकाळी तुम्हाला बाथरूम मधला सीन प्रॉपर कसं असते सगळं दाखवतो गाईज. हॉस्टेलवर काही मुलं राहतच असतील, आम्ही पहिल्यांदा हॉस्टेलवर राहिलेलो आणि खूप मजा आली गाईज. अँड मिलते जल्दी गाईज. आता आम्ही चाललो हॉस्टेलवर. फुटबॉल खेळायला भाऊ. हा फुटबॉलचा मॅच पण चालू आहे, बघूया. आणि आम्ही चाललोय आता हॉस्टेलवर, कारण मला एक रील पण एडिट करायची आहे जी आमच्या सेल्सचीच आहे. सो लेट्स सी गाईज, बाय. सो गाईज ग्राउंड बघा. हे चल जाऊया चला गाईज. आम्ही आता फुटबॉल खेळायचा इरादा आहे, इथं खेळायला लागल्यात मुलं. आणि गाईज इथं बघा, इथं क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत आणि तिकडे फुटबॉलच्या पण चालू आहेत. आणि इथं खूप मजा इथं गाईज, कारण ग्राउंड एवढं मोठं आहे आणि फुल ओपन आहे, फुल ओपन. मस्त वाटते गाईज. हे घेणार काय खेळायला? घेणार की भाई. सो गाईज आता इथं मुलं खेळायला लागल्यात फुटबॉलची. हो काही ये दिस तर ह्यांना आम्ही विचारणार आता, 1 टप तर खेळायला घेतली तरी बास आम्हाला. इकडे मॅचेस चालू आहेत. काय मस्त वाटली की नाही आयुष. गाईज स्टेडियम पेक्षा स्टेडियमचाच फील येते. हा साहिल बिगल गया आहे काय, कसा आहे. अरे लय भारी आहे ग्राउंड. यश पाटीलचा फोन आला बघा. सो गाईज बघा, मस्त मजा येणार आहे. सो लेट्स गो गाईज. आपण इथं आता फुटबॉल खेळूया. लेट्स गो, बाय. सो गाईज, आम्ही का नाही फुटबॉलची मॅच बघायला गेलतो इथं साईडला. आम्ही गेलो आणि मॅच बंद झाली काय, आणि व्यवस्थित दिसाली.
सो गाईज काय झालं, मी आणि साहिल म्हणलं की याच्या पुढं पोरी फुटबॉल खेळायला लागला माहिती काय बघा या त्यांना विचार या आम्ही म्हणलं की आयुष की ह्या मुली म्हणलं तामासनी फुटबॉलला घेतो आणि आयुष काय म्हणला माहिती काय आयुष म्हणलं चला की अरे होणार की तेवढं काय फुटबॉल साठी काय फुटबॉल साठी म्हणला नाही हा, कशासाठी म्हणला मला माहिती अरे गावाला ब्लश कराले ए नाही फुटबॉलच्या ऐवजी काहीतरी वेगळा मिळालं तर चालू शकतो. अरे ऑन कॅमेरा काय बडबड आली साहिल साईजचं हे आहे ते. हा बरं असून दे साई आयुषला काय हे मिळणार नाही नाही, फुटबॉल पण नाही ते पण नाही साहिल म्हणतोय ते पण नाही फुटबॉलला तर- तो बघून मी मग आता आपण परत जाऊन बसच्या इथं गप आणि गप त्यांनी खेळताला बघ आपण इथनच असं आज लांबच काय आपल्या नशिबात फुटबॉल नाही आहे भावना. होय आम्ही आणि दोन कधी वेळा असतं? मगाची सिक्युरिटीला पण विचारलं आयडी कार्ड आयडी कार्ड विचारला आयडी कार्ड द्या फुटबॉल देतो आज म्हटला मला आम्ही म्हणलं इथलं नाहीच आहे आणि कुठली आयडेंटिटी कार्ड देतो माझं गाईज मला आज कळले पोरं का अभ्यास करतात जेज आणि एवढा आहे की तिथे येवायला मरतात. का हे असं फुटबॉल खेळा हो, जरा फुटबॉल खेळा मजा असते. नाही हे चेष्टा सोडून जायच ड्रीम लाईफ आहे आयडी बॉम्बे जरा दाखव. काय सांगालीस होय फुटबॉल खेळते म्हणजे कळेल पोर माझा ताशा ताशाच्या गाड्या गायचं बघा ताशाच्या आणि कसला रगल्या त्यांनी नसतं लांबच बघणार ए बर साहिलला चॅलेंज साहिलला फक्त तिथं कॅनवी जॉईन म्हणून विचारलं होय, माझ्याकडे होय, उद्या होय. दिवसभर जेवणाचा खर्च दिवसभर अबा मी 4 दिवसात जेवण देतो हा. 4 दिवसाचं अरे कॅन वी जॉईन एकच शब्द आहे या पोरांनी काय एवढा 8वी पासून जेईचा अभ्यास करून तिथं आल्यात ते. आम्ही अरे कुठलं जेईचा चल तू डोनेशन वाले असले तर काय पण बोलते? ए बर साहिल बघ तो 4 दिवसाचा जेवणाचा खर्च मी पूर्ण उद्या 2 दिवसात जर मी देऊ जेवणाचा खर्च अरे कॅन वी जॉईन एकच शब्द बोलायचा ए 3 शब्द तीन आहेत. Can we join? हा, 3 मराठीत एकच होते येऊ का 2 होतात ते पण येऊ का आईचं काय ए बर जाऊ दोन पोरी त्यांचा खेळ रंगला आहे. आपण वगैरे दिशाला मध्ये काय करायला जावा आपण जाऊया पैकी लिहूनला आता आपली पब्लिक थांबणार असं करा आपली पब्लिक म्हणजे इन्सिल म्हणते रे. बरं चालते काहीच इथं काय आम्हाला फुटबॉल खेळायला मिळणार नाही आम्ही ही बघा कशी बसली आदाशी वहीन बसला बघा काय रे फुटबॉल खेळणार काय चला की बघतायचा फक्त मग काय उपयोग नाही झाला सगळं बॉल बघत नाही आम्ही चला बाय गाईज फायनली गाईज मी ना फुटबॉल मागितला आहे कसा आहे वाघ एकटा शेवटी रात जाधव त्यामुळे ह्यांचं काय उपयोग नाही ही सगळी आता खेळायला आल्यात बघा मी फुल बॉल मागितला आणि तिने आता टेनिस खेळायला लागल्यात त्यामुळे बॉल आपल्या हद्दीचा आहे आता सो गाईज आता जरा फुटबॉल खेळूया आणि जाऊन झोपूया डायरेक्ट मस्तपैकी चरचरीत सी यू लेटर गाईज बाय सो गाईज ही IIT बॉम्बेची सेलची टीम आहे आणि आता केक कापत आहेत खायला काय देणार नाही त्यामुळे पोरांची तोंड पडल्यात साहिल काय होणार केक दिला नाही तर नाही पोट बिघडते बघा दंडाई सो गाईज आम्ही फक्त बघत बसलोय हे बघा इथं. किती वेळ झालं केक आता माश्या फिरून खाल्ल्या नेमकं सो गाईज आता केक उडवाला अरे 2च उडाल 2चे पैसे द्याल नाही अरे बाबा कमी पैसे दिले अजून एक पाहिजे कॉंग्रॅच्युलेशन गाईज बाय सो गाईज आम्ही आता परत आलो नाही आता जरा रायगडी होती बा ते जगदीश असं म्हणायचं जगदीश माहिती ना गाईज सो गाईज तर गाईज आम्ही आता हॉस्टेलमध्ये गाईज हॉस्टेलच्या एरियामध्ये आलो आहे आणि आईस्क्रीम स्पॉन्सर केलेला आहे सायलीबाईंनी माझ्या छाती कशी केला माहिती का त्यानं असं केलं
सो काय आता समोर आमचं हॉस्टेल आहे आणि आता आम्ही डायरेक्ट जाऊन गुड नाईट होणार. आम्हाला आईचं पत्र दिल्यात घरातल्यानं पाठवायचं. होय आणि प्लस पेन पण दिलं त्याला. पेन काय स्वस्तातला आहे सोडा. आणि इव्हेंट म्हणलेली पण इव्हेंट काय नाही, केक बिक कापलेत आणि गेलेत सगळी गायब झाली. केक पण स्वतःच खाल्ली. होय केक पण स्वतःच खाल्लेत, ती एक वेगळी गोष्ट आहे. आणि गाईज आजचा आपला दिवस इथंच एंड झालाय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्लॉग जरा मोठा झाला असणार आहे 100%. झाला असेल तरी शेवटपर्यंत बघितला त्यामुळे थँक्यू. थोडंसं कट करून घालूया आपण. अँड तुम्हाला बोर वाटलंच नसेल आय गेस. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. आणि आपण कल मिळते हे जल्दी. उद्याचा मेन दिवस आहे. हा उद्या आणि परवा आपण ब्लेझर घालणार आहे. परवाचा व्लॉग बघायला लागतोय काय फिक्स. हा 3 दिवसाचे 3 व्लॉग्स येणार आहेत त्यामुळे कंटिन्यू सी यू इन नेक्स्ट व्लॉग गाइज. मिलते जल्दी. कीप लविंग अँड बाय बाय.